वेलकम बॅक। सकाळची सुरुवात झालीये सानवीच्या टिफिन पासून आणि आज मी तिला टिफिनला देतेय डोसा। तर मी नेहमी डोसा बॅटर फ्रीज मध्ये रेडी ठेवते कारण माझ्या मुलीला डोसा इडली खूप आवडतं आणि डोसा बॅटर तव्यावरती छान पसरवून घेतल्यानंतर मी हे स्टफिंग ऍड करतेय। तर यात आहे कॅरेट, कॅप्सिकम आणि पनीर आणि यात मी अगदी थोडासा पावभाजी मसाला पण ऍड केला आहे म्हणजे डोसा छान टेस्टी लागतो। त्यानंतर याच्यावरती मी टाकते थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि अशा प्रकारे आपण मुलांना भरपूर अशा भाज्या टाकून डोसा बनवून देऊ शकतो। आता मी डोसा छान छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून तिच्या टिफिन मध्ये देणार आहे म्हणजे ती इझिली खाऊ शकेल। आणि घरात डोसा बॅटर रेडी असेल ना असं पटकन मुलांच्या टिफिन मध्ये काहीतरी देता येतं। आणि आज मी तुमच्यासोबत एक खूप इंटरेस्टिंग ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्लॉग न स्किप करता बघा। चला तर मग माझ्या आजच्या मोटिवेटेड हाऊस रुटीन मध्ये तुमचं स्वागत आहे। मला भरपूर दिवसांपासून चीज गार्लिक ब्रेड खाण्याची खूप इच्छा झालेली म्हणून आज मी बनवणार आहे चीजी गार्लिक ब्रेड। तर त्यासाठी मी फ्रीज मधून बटर, गार्लिक आणि चिली फ्लेक्स काढून घेतेय आणि हा चीज गार्लिक ब्रेड ना खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि खूप इझी आहे बनवण्यासाठी। मुलंही खूप आवडीने खातात त्यामुळे मी थोडंसं जास्त बनवून ठेवणार आहे मग सानवी स्कूल मधून आल्यानंतर मी तिला देईल हे। तर त्यासाठी सर्वात पहिले घ्यायचं भरपूर बटर आणि मग त्यात टाकायचा क्रश केलेला लसूण आणि आता थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करायचे म्हणजे थोडा स्पायसीनेस ऍड होतो। आणि मग त्यात टाकून घ्यायचं ओरिगॅनो आणि मी भरपूर ओरिगॅनो टाकते आणि छान फ्लेवर ऍड होतो। आणि सर्वात लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकायची छान फ्रेशनेस साठी। मी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा माझी एक फ्रेंड आणि मी नेहमी डॉमिनोजला जायचो पिझ्झा खायला आणि पिझ्झा सोबतच आम्ही हा चीज गार्लिक ब्रेड पण ऑर्डर करायचो पण तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की हा एवढ्या इझिली आपण घरी बनवू शकतो। आता सोशल मीडियामुळे भरपूर रेसिपी माहीत झाल्या आहेत सो आपण हे घरीच ट्राय करू शकतो आणि बनवायला पण खूप इझी आहे आणि बाहेर भरपूर महाग पण मिळतं। बस आता हे स्प्रेड रेडी झाला आहे। आता मी मोझरेला चीज काढून घेते फ्रीजर मधून। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रोसेस चीज पण यूज करू शकता किंवा मग चीज स्लाइसेस पण चालू शकतात। तर इथे हेल्दी चॉईस म्हणून मी मल्टीग्रेन ब्रेड यूज करतेय पण खरी टेस्ट तर व्हाईट ब्रेड सोबतच लागते। आता हे बटर गार्लिकचं मिक्सचर आपण ब्रेड वरती मस्त स्प्रेड करून घ्यायचं आणि मग लास्टला ऍड करून घ्यायचं भरपूर मोझरेला चीज। मला चीज खूप जास्त आवडतं त्यामुळे मी थोडं जास्त टाकतेय। आणि हा चीज गार्लिक ब्रेड मी आता बनवणार आहे एअर फ्रायर मध्ये। तर एअर फ्रायर मध्ये 180 डिग्रीला एक 4 मिनिट हा बेक करून घ्यायचा म्हणजे हे मोझरेला चीज छान मेल्ट होतं आणि याच्यावरती छान क्रस्ट येतो। तर इथे मी माझा ब्रेकफास्ट रेडी झाल्यानंतर मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय केला। तुम्ही पण एकदा नक्की हा चीजी गार्लिक ब्रेड ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल जर तुम्हाला चीज आवडत असेल तर।
आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी लगेचच किचनमध्ये जाऊन चहा बनवायला ठेवला, कारण थंडी एवढी वाढली आहे की सकाळी उठल्याबरोबर कधी एकदा चहा पेईल असं होतं. आणि मला असं वाटतं की हिवाळ्यामध्ये आलं टाकून चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. आणि टू बी ऑनेस्ट, मला कॉफीपेक्षा चहाच जास्त आवडतो. तर चला मग आता मी बनवून घेते मस्त कडक चहा आणि छान एन्जॉय करते. आणि आज मी चहामध्ये टाकणार आहे 2-3 काळी मिरी आणि वेलची. याने चहाला खूप छान टेस्ट येते. आणि छान ब्रेकफास्ट आणि गरमागरम चहा घेतल्यानंतर मला सर्वात पहिले वॉशिंग मशीन लोड करून घ्यायची होती. सो वॉशिंग मशीन लोड करून घेतली. आणि बाल्कनीमध्ये भरपूर प्लांट्स लावल्याचा आम्हाला खूप फायदा होतो. तो म्हणजे सकाळी रोज चिमण्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. आणि खरं सांगतेय, एवढं छान वाटतं ना हे. म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये राहून पण या सगळ्या गोष्टी मिळणं म्हणजे खूप रेअर आहे. आणि वॉशिंग मशीन लोड केल्यानंतर मी पूजा केली. आणि मी रोज बाल्कनीमध्ये धूप लावते, कारण धूप जर घरामध्ये ठेवली ना तर सगळा धूर होतो. त्यामुळे मग मी बाल्कनीमध्येच ठेवणं प्रेफर करते. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर छोटी मोठी कामं आवरून घेतली. आणि आता मला लंचची तयारी करायची आहे. तर आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे. तर त्यासाठी मी इथे मेथी छान वॉश करून घेतेय. तर मेथी पराठे बनवण्यासाठी या बाउलमध्ये ॲड केली भरपूर मेथी, गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ. त्यानंतर ॲड करून घ्यायचे सगळे बेसिक मसाले आणि थोडेसे तीळ आणि हवा असेल तर गरम मसाला. आणि आज जेवण झाल्यानंतर मी क्लीन करून घेतलं हे टीव्ही युनिट. मला एक कॉमेंट आलेली की तुम्ही एवढ्या गोष्टी कशा क्लीन ठेवता. चला तर मग तुमच्यासोबत मी काही टिप्स शेअर करते क्लिनिंगच्या रिलेटेड. तर मी काय करते, एकदाच क्लिनिंगचं मोठं काम न काढता रोज जरी शक्य होत नसलं तरी आठवड्यातले 2-3 दिवस तर शक्य होतातच.
तर मी आठवड्यातले 2-3 दिवस क्लिनिंगसाठी डिसाईड केलेले आहे. म्हणजे एक कॉर्नर एका दिवशी क्लीन करायचा आणि त्याला हार्डली 15 मिनिट्स पण लागत नाहीत. आणि जर आपण एकदाच पूर्ण घर साफ करायला काढलं ना तर ते खूप टायरिंग होतं आणि मग ते काम आपल्याला नकोसं वाटतं आणि ते आपण पुढे पुढे ढकलत राहतो. त्यामुळे रोज एक डेडिकेटेड जागा ठरवायची आणि मग ते क्लीन करायला घ्यायचं. मी तरी हाच रूल यूज करते आणि हाच रूल माझ्यासाठी बेस्ट वाटतो मला. तर आज मी टीव्ही युनिट आणि हा लॅम्प पुसून घेतेय, कारण बाल्कनीच्या साईडलाच हा लॅम्प आणि टीव्ही युनिट असल्यामुळे ना याच्यावरती खूप डस्ट जमा होते आणि माझं टीव्ही युनिट व्हाईट असल्यामुळे त्याला क्लीन ठेवणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे सगळं काम एकाच दिवशी करायलाच हवं असं नाही. रोज थोडं थोडं काम केलं तरी घर आपोआप नीट आणि क्लीन राहतं. आणि आता मी इथे वॉश बेसिन वॉश करून घेतेय आणि माझं हे रोजचं काम आहे. जेव्हा सकाळी सगळ्यांचा ब्रश करून होतो तेव्हा माझं हे रोजचं क्लिनिंग रुटीन आहे. आणि यात छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये ज्या खूप मोठा डिफरन्स क्रिएट करतात एका क्लीन हाऊस साठी. आणि हार्डली याला 5 मिनिट लागत असतील मला रोज क्लीन करून घ्यायला. वॉशिंग मशीनला कपडे वॉश झाल्यानंतर आता मी वाळत टाकते हे कपडे बाल्कनीमध्ये. आणि एक सांगू, मला वॉशिंग मशीनला कपडे लोड करण्याचा आणि ते कपडे वाळत टाकण्याचा खूप जास्त कंटाळा येतो आणि हा नेव्हर एंडिंग टास्क आहे. पण मी लगेच वाळलेले कपडे फोल्ड करून त्याच्या डेडिकेटेड जागेवर ठेवून देते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.